माहीम महायुतीचे उमेदवार सदा सरवणकरजी आपल्यासोबत आहेत. तर TV9 मध्ये आपलं स्वागत. एकंदरीत जर पाहायला गेलं तर आपल्या रॅल्यांमध्ये जी गर्दी होती, महिला असतील पुरुष असतील, ती इतर उमेदवारांच्या रॅलीमध्ये पाहायला मिळत नाहीये. हे आपल्याला इतकं प्रेम मिळतंय, काय सांगा? मी मतदारांचे मनापासून आभार व्यक्त करतोय आणि ज्या महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त असा रॅलीला पाठिंबा देऊन ते जे सहभागी होतात त्यांचं मनपूर्वक आभार. एक वेगळी चीड मतदारांच्या मनात आहे की राज्यासाठी सर्वसामान्य जो कार्यकर्ता आहे ह्याला कुठेतरी दाबलं जात आहे, त्याच्यावर प्रेशर आणलं जात आहे, त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या दबावाखाली काम करावं लागतं. आणि हा जो काही उत्स्फूर्त पाठिंबा आहे तो मला असं वाटतं त्यामुळे आहे. आणि दुसरं म्हणजे मतदारसंघात जागोजागी जी नागरी कामं केलेली आहेत ही लोकांसमोर आहेत. सकाळ संध्याकाळ लोकांना भेटणारा आमदार म्हणून ते माझ्याकडे बघतात. मला असं वाटतं मतदारांच्या ज्या काही माफक अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याचं काम मी करतो आणि म्हणून खूप मोठं प्रेम रहिवासी मतदार आणि कार्यकर्ते महायुतीचेही मला देतात. सुरुवातीच्या काळात जर आपण पाहायला गेलं तर भाजप कुठेतरी म्हणला होता की अमित ठाकरेंना पाठिंबा देऊ. मात्र आता फडणवीसांनी स्पष्ट केलेलं आहे का महायुतीचे अधिकृत उमेदवार हे सदा सरवणकर असणार आहे. आता जिंकण्याचा 100% विश्वास वाटतो. प्रचंड मताधिक्याने विजयी होऊ अशा प्रकारचा विश्वास आहे. कारण महायुती म्हणून सर्वच पक्षाचे कार्यकर्ते हे आज वेगळ्या जिद्दीने काम करत आहेत. एक राजा आणि त्याविरुद्ध सर्वसामान्य माणूस ही लढाई या ठिकाणी आपल्याला दिसते. आणि आपल्यातलाच एक उमेदवार म्हणून एक मोठा उत्स्फूर्त असा पाठिंबा या मतदारसंघात मला मिळताना दिसत आहे. मी असंख्य निवडणुका लढवल्या, साधारण 6 निवडणुका लढवल्या, पण आजचा हा जो उत्साह आहे हा अतिशय आशादायी आणि सगळे वाढवणारे आहेत. मतदारांचं प्रेम आपल्याला यामधनं दिसतंय. मला असं वाटतं आपल्याला निश्चित 20 तारखेला मतरूपाने आपल्याला मतदान केलेलं दिसेल. आपल्याकडून सकाळी सांगण्यात आलेलं होतं आशिष शेलारजी आपल्या रॅलीमध्ये सहभागी होतील. काय नेमकं आता रॅली तर अर्धवट सुरू आहे, आशिष शेलारांबाबत काय? असं आहे की सगळेच उमेदवार आहेत. कालावधी फार कमी मिळाला, पण भारतीय जनता पक्षाचे वसंतराव जाधव हे आहेत, रिपाईचे आमचे सिद्धार्थ कासारे आहेत, राष्ट्रवादीचे सगळे पदाधिकारी आहेत. उमेदवार आपापल्या ज्या रॅली आहेत त्याच्यामध्ये व्यस्त आहेत. दुसऱ्या उमेदवाराला वेळ द्यावा एवढाच कुठल्या उमेदवार, कारण जेमतेम 2-3 दिवस राहिलेले आहेत. सोमवारी मला विनोद तावडे साहेबांनी पण सांगितलं मी यायचा प्रयत्न करीन. अर्थात हे सगळे वेळेअभावी काही गोष्टी होत आहेत, पण महायुती म्हणून हे सगळे नेते आणि कार्यकर्ते हे माझ्या पाठीशी उमेदवार म्हणून उभे आहेत. शेलारजी येण्याची काही शक्यता आहे? शेवटपर्यंत आशा करू आपण. त्यांचे कार्यक्रम आहेत ते संपूर्ण येतील असा विश्वास व्यक्त करूया. येतीलच ते, कारण त्यांनी मला तसं प्रॉमिस केलं होतं मी येतोय म्हणून. येतील, कारण त्यांचाही प्रचारात जोरदार सुरू आहे. सुट्टीचा दिवस आहे आणि मग हा दिवस घालवणं हे कुठल्याही उमेदवारासाठी तसं योग्य असं नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की येतील ते आणि त्याचे सगळे पदाधिकारी हे आमच्याबरोबर आहेत. विनोद तावडेंजीकडून पण सांगण्यात आलेलं आहे ते येतील म्हणून. विनोद तावडे म्हणाले मी सोमवारी येतो, आशा करूया तेही येतील. शेवटी निवडणूक आहेत, प्रत्येक उमेदवार हा पण निवडून यावं म्हणून सगळ्या व्यूहरचना करतात. आशिषजी सुद्धा तीच करतायत. विनोद तावडे हे भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. फडणवीस साहेब यांनी संपूर्ण पाठिंबा व्यक्त केला, त्याच्यामुळे किंतु परंतुचं आता काही राहिलं आहे असं मला वाटत नाही. सर्व मतदार आणि महायुतीचे सगळेच जे पदाधिकारी आहेत एक दिलाने काम करतात. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. आपल्यासोबत होते सदा सरवणकरजी. त्यांनी येणाऱ्या काळात विनोद तावडे हे देखील रॅलीमध्ये सहभागी होणार असल्याचं सांगण्यात आले त्यांच्याकडून. कॅमेरा पर्सन कृष्णासह मी ऋतिक गणकवार, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.